श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 616. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये निषाद राजाने कशा पद्धतीने एका उंच वृक्षावरती चढून प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाचं अवलोकन केलं आणि त्या अवलोकनातून त्याने जे त्या आश्रमातल्या खुणा भरतजींना सांगितल्या. भरतजी जणू काही प्राण एकवटून निषाद राजा ज्या दिशेला आपला हात करतोय त्या बाजूला पाहत आहेत. निषाद राजाने सांगितलं की ती जी 4 मोठी झाडं आहेत, पिंपळाचं, जांभळाचं, तमाल वृक्षाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं, या झाडांच्या मध्ये जे वटवृक्ष आहे तिथं प्रभू रामचंद्रांची पर्णकुटी आहे. त्या विशाल वृक्षाच्या छायेमध्ये सीताजींनी स्वतःच्या हाताने एक भक्तीचा सुंदर असा चौथरा, जो खरं तर सीता माऊलीने प्रभू रामचंद्र आसनस्थ होण्यासाठी आणि समस्त साधू संतांच्या बरोबर सत्संग करण्यासाठी बांधला होता, त्याचा आपण भावार्थ समजून घेतला. तिथं लावलेल्या सुंदर सुंदर तुळशी, ज्यापैकी काही तुळशी या लक्ष्मणाने तर काही तुळशी सीताजींनी लावल्या आहेत, अशा या तुळशीच्या मागचं रहस्य देखील आपण गुरुकृपेने शोधण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने निषाद राजा भरतजींना या सर्व घटनांचा इत्थंभूत जणू काही धावता आढावाच या उंच वृक्षावरती चढून सांगत आहे. या सर्व खाणाखुणा भरतजी खाली ऐकत आहेत आणि त्यांच्या नेत्रांना भगवत स्मरणामुळे ज्या प्रेमाश्रूंची धारा लागलेली आहे, गोस्वामीजी आम्हाला आज भरतजींच्या अंतःकरणाची ती अवस्थाच समजावून सांगणार आहे. प्रभू रामचंद्रांचं हे सर्व वर्णन जेव्हा निषाद राजाच्या मुखातून भरतजी ऐकत होते, तेव्हा जणू काही त्या शब्दांच्या बरोबर त्यांची दृष्टी देखील त्या प्रत्येक गोष्टीकडे धावत होते. अशा रीतीने निषाद राजा, जो आपल्या प्रभू रामचंद्रांशी संपूर्णपणे तादात्म्य पावलेला आहे, अशा या रामसख्याची जणू काही ही चित्रकूटची मानस पूजा त्याने या वृक्षावरती चढून भरत आणि शत्रुघ्नाला सांगितले. या भक्तीचा जो सुंदर चौथरा, ज्यावरती प्रभू रामचंद्र समस्त संतांच्या बरोबर संवाद करतात, तो संवाद कुठल्या पद्धतीचा आहे? सुनही कथा इतिहास सब आगम निगम पुराण. सर्व शास्त्र, वेद, पुराण याचा अत्यंत सुंदर असं संवाद चिंतन समस्त साधूंच्या बरोबर प्रभू रामचंद्र या चौथऱ्यावरती बसून करतायत. सज्जनो, आपण त्या गोष्टीचा थोडासा परामर्श घेऊयात आणि मग भरतजींच्या या हृदयाची अवस्था, जी गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमध्ये सांगत आहेत, ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. सखा बचन सुनी बिटप निहारी, उमगे भरत बिलोचन बारी. करत प्रणाम चले दो भाई, कहत प्रीति सारद सकुचाई. हर्षहि निरखि राम पदंका, मानहु पारसु पायउरंका. रजसीर धरी नयन निलावही,
रघुबर मिलन सरिस सुख पावही, देखी भरत गती अकथ अतीवा, प्रेम मगन मृग खग जड जीवा, सखही स्नेह बिबस मग भूला, कही सुपंथ सुर बरश ही फूला, निरखे सिद्ध साधक अनुरागे, सहज स्नेहु सराहन लागे, होत न भूतल भाऊ भरत को, अचर सचर चर अचर करत को, प्रेम अमीय मंदरु बिरहु भरतु पयोधि गंभीर, मथि प्रगटे उसुर साधु हित, कृपा सिंधु रघुबीर सियावर रामचंद्र प्रिय हो। निषाद राजाने प्रभू रामचंद्रांच्या नित्य सत्संगाची जागा, जो एक सुंदर असा चौथरा सीतामाईने स्वतःच्या हाताने लिंपून लिंपून बनवला होता. किती कष्ट असतील नाही सज्जनो. एक तर प्रभू रामचंद्र नदी पात्रापासून उंच असलेल्या जागेवरती राहत होते. आता एवढी सर्व मोठी चौथऱ्याची रचना करायची आणि कदाचित सीताजींनी तो स्वतः जाणीवपूर्वक मी एकटीच करेन या भावनेतून बनवला असावा. त्यामुळं एवढी माती आणा, खालून जाऊन नदीवरून जल घेऊन या, ते सर्व लिंपा, त्यामध्ये ताकद आणण्यासाठी, थोडासा कडकपणा आणण्यासाठी वेगवेगळ्या झाडांच्या मुळी, साली, वृक्षांच्या काही फांद्या याचा आधार घेऊन हा सुंदर असा चौथरा प्रभू रामचंद्रांच्या आसनासाठी सीताजींनी बनवला आहे. लौकिक अर्थाने तर यामध्ये खूप कष्ट आहेत, यात काही शंका नाही. परंतु जो आपण सूक्ष्म परमार्थाचा मार्ग या सर्व चौपायांमधून बघत आहोत सजनो, यातून एक साधकासाठी फार मोठं सूत्र सीताजी आपल्याला देत आहेत. बघा, आपण केवळ पुस्तकं वाचून किंवा एखाद्या संताचे केवळ विचार वाचून त्या विचारांच्या आधाराने लोकांना प्रबोधन तर करू शकतो, परंतु गरज आहे त्या विचारांप्रमाणे स्वतः जगण्याची. आणि स्वतः जगत असताना आम्हाला देखील त्या संतासारखाच या सर्व भक्तीच्या चौथऱ्याला आपल्या हृदयामध्ये बनवताना सीतामाऊलीने ज्या पद्धतीने कष्ट सहन केले तसे कष्ट सहन करावे लागतात. हा एक अत्यंत भक्कम असा चौथरा आहे, ज्याच्यावरतीच प्रभू रामचंद्र बसून आपल्याला या सर्व शास्त्रांमध्ये दडलेलं नेमकं रहस्य सांगू शकतात. आपण बघतो की बऱ्याचदा एखादा संत आपल्या घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपण त्याला आसन बसायला देतो. ही सर्व आसन व्यवस्था केल्यानंतर संत त्यावरती विराजमान होऊन आपल्याशी प्रबोधन करतो. हा जसा लौकिक भागातला आपण नित्य व्यवहार बघतो, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील भगवंताची ही अशरीर वाणी ऐकण्यासाठी आमच्या हृदयामध्ये देखील हा भक्तीचा चौथरा आम्हाला स्वतःला लिंपावा लागतो. अर्थात यासाठी लागणार सर्व प्रकारची उपादान कारण म्हणजे त्यामध्ये असलेले सर्व घटक हे एकच आहेत, आणि तो घटक म्हणजे त्या भगवंताच्या नामाचं हे उपादान कारण.
ते भगवंताचं नाम आपल्या हृदयामध्ये छान लिंपून लिंपून त्यामध्ये आपल्या प्रेमाश्रूंचं जल घालून या भक्तीच्या आधाराने हा चौथरा आम्हाला भक्कम करावा लागतो. जर हा चौथरा भक्कम नसेल तर कदाचित एखादा आलेला आघात देखील त्या चौथऱ्याला डळमळीत करू शकतं. जसं जर भक्ती आमच्या जीवनात मुरली नसेल तर एखादं अद्वैत असलेलं तत्वज्ञान आम्हाला वाटतं की अरे आपण इतका काळ उगीचच या सगुण भक्तीमध्ये व्यर्थ घालवला. खरं तर परमार्थ या अद्वैत शास्त्राच्या आधारानेच आहे. तो कुठे संपत नाही तर कोणी सांगतं अहो योग मार्गाशिवाय पर्याय नाही, कोणी ज्ञान मार्गाचं सांगेल. आम्ही या सर्व दिशांच्या बाजूने पळत राहू आणि आमच्या लक्षात येईल की शेवटी आपण आपल्या हातामध्ये काहीच प्राप्त केलं नाही. यासाठी सर्वप्रथम पाहिजे सद्गुरू आणि त्याने सांगितलेलं साधन हे आपल्याला या जीवनासाठी पुरेसं आहे. या दृढ विश्वासाच्या आधाराने ते साधन लिंपन करून आपल्याला हा चौथरा स्वतःचा स्वतः तयार करावा लागतो. इथं कुठलाही गवंडी उपयोगाला येत नाही. हे काम आपण कोणालाही कंत्राट पद्धतीने बाहेर देऊ शकत नाही. इथं स्वतःच साधनेचं एक प्रकारे कष्ट घेऊन स्वतःला तापवून तप्त करून आपल्या स्वतःच्याच आतमध्ये असलेल्या अग्नीच्या आधाराने या बनवलेल्या चौथाऱ्याला घट्ट करून अत्यंत दृढपूर्वक त्याचं जतन केलं तर त्या चौथऱ्यावरती प्रभू रामचंद्र आणि सीताजी विराजमान होतात. आणि त्या चौथऱ्याच्या अवतीभोवती अनेक साधू संत असतील जे कदाचित वेगवेगळ्या संप्रदायाचे असतील, वेगवेगळ्या मार्गाचे असतील, परंतु जेव्हा प्रभू रामचंद्र या चौथऱ्यावरती विराजमान होतात ना सज्जनो, त्यावेळेलाच आम्हाला या सर्व मार्गांमधलं एक सूत्र नीट कळू शकतं. अन्यथा आमचं जीवन या द्वैत भावाने अखंडपणे हा मार्ग का तो मार्ग का हा मार्ग अशा पद्धतीने वारंवार जर दोलायमान होत असेल तर समजून घ्या की अजूनही आमचा चौथरा नीट तयार झालेला नाही. मला श्री महाराजांनी भगवंताचं नाम घेतलं असता ते नामच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देईल एवढं साधं सोपं साधन दिलेलं आहे. आणि त्या आधारानेच मला माझा हा चौथरा आता सुनिश्चित करायचा आहे. जीवनाच्या एका टप्प्यावरती प्रभू रामचंद्रांची ही अत्यंत सुंदर वाणी आम्हाला या सर्व शास्त्रांमध्ये असलेली एकरूपता समजावून सांगतात. काय असेल सर्व शास्त्रांमधली एकरूपता? काय आहे ज्ञानमार्ग? हा केवळ शुष्क शब्द पांडित्याचा मार्ग आहे का? काय आहे योग मार्ग? अजपा जपणे उलट प्राणाचा येथेही मनाचा निर्धारू असे. अशा पद्धतीने या योग मार्गामध्ये आम्हाला नेमकं कुठल्या पद्धतीचं संयमन करणं अपेक्षित आहे? भक्ती मार्ग म्हणजे केवळ मूर्तीपूजा आहे का? भक्ती मार्ग म्हणजे केवळ एक नित्य कवायत केल्याप्रमाणे उपासना आहे का? ग्रंथ हे देखील केवळ आमच्या जीवनामध्ये पारायणासाठी आहेत का? अशा अनेक प्रश्नांच्या आधाराने आम्ही वेगवेगळ्या संप्रदायांची तुलना करत असतो. आणि प्रभू रामचंद्र आम्हाला या सर्व संप्रदायांमधलं मुख्य तत्व सांगतात. जसा एखादा सुंदर हार भगवंताच्या गळ्यामध्ये घातलेला असतो तेव्हा त्या सर्व सुंदर सुंदर फुलांना जसं एका सामायिक दोऱ्यामध्ये विणलेलं असतं त्याप्रमाणे हे सर्व मार्ग एका सामायिक दोऱ्यामध्ये विणलेले आहेत, ज्या दोऱ्याचं नाव आहे अत्यंत शुद्ध भगवत प्रेम. प्रेमाशिवाय ही सर्व शास्त्र विधूर आहेत. बघा, तुम्हाला या शास्त्रांचा जर खरंच
मूलभूत प्राण समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक शास्त्र हे खऱ्या अर्थाने प्रेम सोडून दुसरं काही नाहीच. आम्ही त्यामध्ये सांगितलेल्या साधनाला साध्य समजतो आणि साध्याला साधन समजून बसतो. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा अशा या भक्तीच्या चौथऱ्यावरून आम्हाला या सर्व गोष्टींचा उपदेश करतात, तेव्हाच एका साधकाच्या जीवनामध्ये या भगवत प्रेमाची अनुभूती त्याला येऊ लागते सज्जनो. मग तिथं त्याला कुठल्याही संप्रदायाच्या विषयी मत्सर नाही, कुठेही स्पर्धा नाही. प्रत्येक गोष्टीचा तो जणू स्वीकार करू लागतो. एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. आणि मग काय मागितले नाथांनी? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. ज्याला या भगवंताच्या प्रेमाची खऱ्या अर्थाने किंमत कळाली ना, त्या प्रेमाच्या आधारानेच त्याला सर्व शास्त्रांमध्ये असलेलं सम्यक तत्व कळून येतं. प्रभू रामचंद्र आम्हाला काय देतो? त्याच्या कृपेच्या आधाराने त्याचं आत्मस्वरूप वगैरे या सर्व गोष्टी फार मोठ्या आहेत. पण या आत्मस्वरूपाच्या दरवाजाशी जर एका साधकाला त्याच्या जीवनात खरं काही मिळत असेल तर तो त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचे सुंदर अश्रू देतो बघा, ज्याची किंमत या जगामध्ये कुठल्याही अत्यंत अनमोल मोत्यापेक्षा देखील जास्त आहे. भगवंतासाठी भगवंत हवा म्हणून डोळ्यात निर्माण झालेले अश्रू, या अश्रूंचा दाता आहे प्रभू रामचंद्र. आणि गोस्वामीजींनी ते अत्यंत आपल्याला रहस्यमय पद्धतीने या भक्तीच्या चौथऱ्यावरून भगवंत नेमका आम्हाला काय देतो हे या आजच्या चौपायांच्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या दोह्यात सांगितलेलं आहे. काय दिलंय भगवंताने भरताला? प्रेम अमीय मंदरू बिरहु भरतु पयोधि गंभीर, मथि प्रगटेउ सुर साधु हित कृपा सिंधु रघुबीर. भरतजींचं हे चरित्र वाचत असताना कधी कधी मनामध्ये हा प्रश्न येतो की भरत एवढे परम संत होते, परंतु भगवंताने त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या या विरह अग्नीला लगेच का बरं शांत नाही केलं? एवढ्या पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षांना भरतजींना का सामोरं जावं लागलं? सज्जनो, या अग्नी परीक्षेचं अत्यंत अनमोल असं रत्न भरतजींना मिळालं आणि ते म्हणजे भगवंताच्या प्रेमाचं रत्न. गोस्वामीजी म्हणतात की प्रेम हे अमृत आहे आणि अमृत हे मंथनातून प्रगटतं. अनंत कल्पांच्या पूर्वी देव आणि दानवांमध्ये देखील अमृत मंथन झालं, परंतु त्यामध्ये जे दोन्हीही पक्ष होते ते अत्यंत स्वार्थी होते. दोघांनाही वाटत होतं की संपूर्ण अमृत हे आपल्यालाच मिळायला हवं. इथं स्वार्थ काही नाही, इथं संपूर्ण निस्वार्थ आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष प्रभू रामचंद्रच झालेले आहेत. आणि हे मंथन भरतजी रूपी असलेल्या या क्षीरसागराच्या गुह्यतेमध्ये प्रभू रामचंद्रांनी विरह रूपी मेरू पर्वत आणलेला आहे. आणि या विरह रूपी मेरू पर्वताला भरतजींच्या या क्षीरसागरामध्ये ढवळून ढवळून दोन्ही बाजू रामाच्याच होत्या. यावरून लक्षात घ्या की भरतजींना अयोध्येमध्ये आणणं, भरतजींच्या मनामध्ये ही उद्विग्नता निर्माण करणं, भरतजींना चित्रकूटच्या दिशेने आणणं, त्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या परीक्षा घेणं आणि या सगळ्यामध्ये एका बाजूला मला राम स्वीकारेल का
असा प्रश्न निर्माण करणं, दुसऱ्या बाजूला लगेच सांगणं, अरे भरता, रामाचं तुझ्यावरती सर्वात जास्त प्रेम आहे. एकदा हा विरहरूपी असलेला मेरू पर्वत उजवीकडे फिरतोय, पुन्हा डावीकडे फिरतोय, एकदा उजवीकडे फिरतोय. भगवंत जणू काही हे सर्व घडवून आणतोय. कारण चित्रकूट पर्यंतच्या या दीर्घ प्रवासात जेव्हा भरतजी समोर आले, त्यावेळेला या क्षीरसागर रूपी भरतजींच्या हृदयामध्ये हे प्रेमाचं अमृत मंथनातून वरती आलेलं आहे. याचं साधं गणित आहे सज्जनो, की आम्हाला देखील आमच्या जीवनातल्या या प्रत्येक घटनेकडे जर राम करता या भावनेतून पाहता आलं, की जे काही माझ्या जीवनात घडत आहे ते सर्व राम इच्छेने घडतंय आणि ते माझ्या कल्याणाचंच घडतंय असं म्हटलं, की आमच्या जीवनामध्ये देखील जरी अमृत आम्ही प्राप्त नाही करू शकलो तरी निदान या मेरू पर्वताची रवी तरी आमच्या हृदयामध्ये हलू लागेल. कदाचित आम्ही देखील या देवतांसारखे स्वार्थी असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये अमृत येण्याच्या आधी अनंत प्रकारचे विषच वरती येतील, परंतु काळजी नसावी, कारण ते हलाहल आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये सद्गुरूचं छत्र आहे. सद्गुरू ते हलाहल घेतो आणि जीवासाठी अमृत मागे ठेवतो. परंतु जीवाची भूमिका स्थिर राहिली पाहिजे, की आपल्या जीवनात हे जे काही सर्व घडतंय ते प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने घडतंय. आणि त्यामुळे प्रेमाचा भोगता राम, प्रेमाचा दाता देखील राम. अशा या भरतजी रूपी हृदयामध्ये हे मंथन करून प्रभू रामचंद्रांनी भरताला ते प्रेमाश्रूचं अमृत प्रदान केलेलं आहे. आणि त्या प्रेमाश्रूचे अमृत भरतजींना प्राप्त होताच गोस्वामीजी लिहितायत की करत प्रणाम चले दो भाई, कहत प्रीति सारद सकुचाई. कशाला प्रणाम केलेला आहे? ज्या वृक्षांना निषाद राजाने दाखवलं की भरतजी तिथं प्रभू रामचंद्रांची पर्णकुटी आहे, त्याच क्षणी आपण या आश्रमाच्या समीप आलेलो आहोत हे भरतजींनी जाणलं. आणि प्रभू रामचंद्र देखील, माझा भरत आता या आश्रमाच्या निकट आलाय, आता वेळ आलेली आहे या मंथनातून निर्माण झालेल्या या प्रेमाश्रूंमध्ये स्वतःचा अभिषेक करून घेण्याची. आणि भरतजींच्या डोळ्यांमधून हे प्रेमाश्रू वाहू लागले, जे प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या हृदयामध्ये बसून मंथन करून निर्माण केले होते. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतायत की हे प्रेमाश्रू पाहिल्यानंतर कहत प्रीती सारद सकुचाई. हे प्रेम बघितल्यानंतर सरस्वती रूपी बुद्धी देखील संकोच पावली. कारण आत्म्याच्या अत्यंत संलग्न जर कोण असेल तर ही आपली बुद्धी आहे. भगवद्गीतेने मनापेक्षा देखील सूक्ष्मत्व बुद्धीला दिलेलं आहे. बुद्धी का संकोच पावली? कारण बुद्धीकडं निश्चय करण्याची म्हणजे काहीतरी कर्तेपण असण्याची खूण आहे. आणि ते कर्तेपणातून निर्माण झालेले अश्रू यामध्ये कुठेतरी कृत्रिमतेचा अंश असतो. परंतु भरतजींचे हे अश्रू बुद्धीने तर्काने निर्माण झाले नव्हते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कृत्रिमतेचा लेश नव्हता. ते आले होते थेट या प्रभू रामचंद्रांच्या मंथनातून, ज्याला बुद्धी देखील जाणत नव्हती. आणि ते अश्रू या हृदयातून थेट बुद्धीला स्पर्श न करता डोळ्यांमधून वाहू लागलेले आहेत. आणि त्यामुळे इथं सरस्वती संकोचलेली आहे. या प्रेमाश्रूंचा अभिषेक या समस्त सृष्टीमध्ये होत असतो सज्जनो. आपण बघितलं की भरतजी जेव्हा उच्छ्वास घेऊन सीताराम सीताराम म्हणत होते, त्यावेळेला त्या प्रेमाचा संसर्ग जणू काही आजूबाजूच्या सर्व सृष्टीला होत होता. संत जेव्हा आपल्या आराध्याची भक्ती समाजापुढे ठेवतो, तेव्हा त्या संताची भक्ती, त्या संताचं या भगवंताला आळवताना वाहणारे अश्रू हे जणू काही या समस्त समाजासमोर एक आदर्श चरित्र निर्माण करतं की भगवंताची भक्ती कशी करायची असते. गोस्वामीजी म्हणतात
की भरतजींचे हे प्रेमाश्रू, भरतजींची ही अनिर्वचनीय दशा पाहिल्यानंतर या समस्त चराचरामध्ये त्यांच्या या अवस्थेला बघून प्रत्येक जण त्या अवस्थेच्या आधाराने भगवंतावरती प्रेम कसं करावं याचं एक आदर्श चरित्र अवलोकन करू लागला. भरतजींची ही दशा पाहून वनामधले पशु पक्षी जड जीव देखील प्रेमामध्ये मग्न झाले. आजच्या काळामध्ये मनुष्य दुसऱ्या माणसावरती देखील असं प्रेम करू शकत नाही आणि त्यामुळं कदाचित आमच्या या आजच्या समाज व्यवस्थेमध्ये देखील पशु पक्षी आमच्यापासून 2 हातच लांब राहतात. ते म्हणतात, तुम्ही तुमच्या सहजातीयांवरती प्रेम करू शकत नाही, तुम्ही आमच्यावरती काय करणार. पूज्य श्री ब्रह्मानंद महाराज जेव्हा आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात भागवत सांगायला बसायचे, तेव्हा त्या भागवतामध्ये ते इतके रंगून जायचे की बऱ्याचदा पशु पक्षी चिमण्या त्यांच्या अवतीभोवती घुटमळू लागायच्या, त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळू लागायच्या. आनंद सागरांची देखील तीच अवस्था होती. महाराजांनी जेवढं प्रेम मनुष्यांवरती केलं तेवढंच प्रेम वेगवेगळ्या प्रकारच्या पशुप्राण्यांवरती देखील केलं. नाथ ध्यानामध्ये असताना शूलभंजन पर्वतावरती एक मोठा नाग त्यांच्या मानेभोवती विळखा घालून त्यांच्या डोक्यावरती फणा उभारून त्या गवळ्याने पाहिला होता. भगवंताचं प्रेम असं असतं की त्याची जाणीव कदाचित माणसाला होणार नाही, परंतु सामान्य पशु पक्ष्यांना मात्र त्याची जाणीव लगेच होते की हा संपूर्णपणे निर्वैर आहे. जे जड जीव असतात त्या जड जीवांमध्ये देखील चेतना प्रगट करण्याचं सामर्थ्य अशा प्रेमामध्ये आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की तुकाराम महाराजांच्या या अभंगांमध्ये पांडुरंग देखील अत्यंत मदमस्त होऊन नाचायचा. आवडीच्या प्रेमाची पद्धत वेगळी होती. गरम दूध घेऊन आल्यानंतर ओठ भाजलेला पांडुरंग आजही आपल्याला देहूच्या मंदिरामध्ये दिसतो. महाराजांची तर गोष्ट आपण नित्य ऐकतच आलेलो आहोत. जड असलेल्या या प्रकृतीच्या गोष्टींमध्ये देखील जो चेतनेची निर्मिती करू शकतो तो त्याचा चमत्कार नाही, ते त्याच्या हृदयामधून वाहत असलेलं या भगवत कृपेचं प्रेम आहे की त्या प्रेमामुळे ही जाणीव जड जीवामध्ये देखील जागृत होते. या प्रेमाची एक विलक्षण अवस्था निषाद राजाच्या देखील बाबतीत घडलेली आहे. जो निषाद राजा उत्साहाने धावत जाऊन या झाडावरती चढून भगवंताची पर्णकुटी दाखवतोय जी अगदी थोड्या अंतरावरती आहे, तोच निषाद राजा जेव्हा झाडावरून खाली उतरतोय आणि भरतजींची ही अवस्था अत्यंत जवळून निहाळतोय, त्यावेळेला या थोड्या अंतरामध्ये देखील भरतजींना पाहता पाहता निषाद राजा आपला रस्ता चुकून जातो. अर्थ काय आहे की भगवंताच्या इतक्या निकट संत आल्यानंतर त्याची दी एक विलक्षण उन्मनी अवस्था असते. त्या उन्मनी अवस्थेला पाहण्याचं सद्भाग्य मिळाल्यानंतर वाटतं की अजूनही काही दिवस, अजूनही काही क्षण हे असेच राहू द्या, कारण एकदा मिलनाची तृप्ती झाली आणि कदाचित ही असलेली ही विलक्षण संताची अवस्था जर ओसरली तर हे आपल्या जीवनामध्ये आम्हाला गूढ रहस्य पुन्हा कधी अनुभवता येईल. निषाद राजा भरतजींना पाहता पाहता रस्ता चुकून गेलेला आहे. पर्णकुटी हाकेच्या अंतरावर असताना देखील भरतजींच्या समवेत एका समाधी अवस्थेत तो चालतोय. देवतांना दया येते. देवता सुंदर पुष्पवृष्टी करतायत. बघा, भगवंताच्या प्रेमाने परिपूर्ण असलेल्या संताच्या अवस्थेचा परिणाम स्वर्गातल्या देवतांच्या वृत्तीमध्ये देखील क्षणिक का होईना परिवर्तन घडवून आणतो. देवता देखील पुष्पवृष्टी करतायत. आणि असे भरतजी या आश्रमाच्या भोवती
जेव्हा आता अगदी आपण आश्रमाच्या निकट आलेलो आहोत हे जाणतात, त्यावेळेला विचार करतात की या आश्रमाच्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक भूभागावरती प्रभू रामचंद्रांच्या चरणांचा संस्पर्श आहे. अशा भूमीमध्ये खरं तर आपण साष्टांग दंडवत घालत घालतच पुढे अंतरक्रमित केलं पाहिजे. भरतजींची दृष्टी या भूमीवरती असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या सुंदर सुंदर चिन्हांकडे जातीये आणि ती रज भरतजी आणि शत्रुघ्न अत्यंत प्रेमाने मस्तकी धारण करतायत, आपल्या डोळ्यांना लावतायत, आपल्या हृदयाला लावतायत आणि अशा एका विलक्षण आनंदाच्या अवस्थेमध्ये भरत शत्रुघ्न आता ह्या आश्रमाच्या अगदी सीमेरेषेवरती येऊन पोहोचलेले आहेत. अशा या भरतजींच्या हृदयाची ही प्रेम अवस्था सज्जनो, या जीवनात आपल्याला कणभर जरी अनुभवता आली तरी मला वाटतं आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आता भरतजींचा या आश्रमामध्ये जो प्रवेश होणार आहे त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.